तर हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्तिगत वक्तव्य केलेलं नाही असं भाई जगताप यांनी म्हटलं। आताचं सरकार त्या प्रवृत्तीचं आहे हे सपकाळ जरूर बोलले असंही भाई जगताप म्हणाले। औरंगजेबच्या थडग्याला संरक्षण देण्याबाबत निर्णय सरकारला घ्यावा लागतो असं शशिकांत शिंदेंनी म्हटलं। मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे, नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल असं उत्तर यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। आपण चेक करा म्हणून मी म्हटलं की आपण चेक करा, आता मिळतं सगळं। मी खोटं सांगून काय मिळणार आहे, परंतु मी त्या याच्यामध्ये होतो म्हणून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय की अशा पद्धतीचं व्यक्तिगत कुठल्याही व्यक्तीच्या विरोधामध्ये त्यांनी कसलंही वक्तव्य केलेलं नाही। त्यांनी हे मात्र जरूर म्हणालेले आहेत की आताचं शासन आताचं सरकार हे त्या प्रवृत्तीचं आहे हे ते मात्र नक्कीच म्हणालेले आहेत आणि त्यांनी काही चुकीचं म्हणालेलं नाही। 27 वर्ष या महाराष्ट्राच्या मराठ्यांनी औरंगजेबाला या महाराष्ट्राला जिंकू देता आलं नाही। त्याला शेवटी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्वतःचा शेवट अगदी दुःख अंतर्करणाने खचून जाऊन मी महाराष्ट्राला पराभूत करू शकलो नाही म्हणून त्याला शेवटचा श्वास याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्वतःला दफन करून घेता आला। मी एक मिनिट मी सांगतो ना, त्यामुळे मी तुलना करत नाही। मला एकच काय म्हणायचं आहे, आज मुद्दा सोडून तुलना करत नाही। आज औरंगजेबाच्या याच थडग्याला संरक्षण देण्याच्या बाबतीत मला निर्णय सरकारला घ्यावा लागतोय। कायदा सुव्यवस्था ही भूमिका बघून सुरक्षा या ठिकाणी घ्यावी लागते। माझं म्हणणं आहे की जो औरंगजेबाचा विषय मुख्यमंत्र्यांची तुलना झाला त्याचा मी समर्थन करत नाही, त्याचा निश्चितपणे आपण निषेध केला, तो निषेध रास्त आहे। माननीय सभापती महोदय, माननीय मुख्यमंत्र्याबद्दल जे काही आक्षेपार्ह वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे हे जर आपल्या निदर्शनास आलं तर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल आणि गंभीर दखल शासनाने घेतली आहे। हाती चले अपनी चाल कुत्ते भोके हजार। त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांना काय लक्ष देण्याची काय आवश्यकता नाही आहे। देवेंद्र फडणवीस साहेब हे अखंड महाराष्ट्राचे लोकनेते आहेत आणि महाराष्ट्राला नंबर 1 करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग आहे आणि महाराष्ट्राला जलद गतीने ते प्रगतीपथावरती पुढे घेऊन जात आहेत। त्यामुळे असे काही छोटे मोठे लोक काय बोलत असतात त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही।